नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस सध्या दाओस दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत स्थगितीचा निर्णय कुणी घेतला याबाबत चर्चा देखील सुरू आहे। पालकमंत्रीपद स्थगितीचा निर्णय केंद्राकडून म्हणजेच अमित शहा यांनी घेतला का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। रायगडचं पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना देण्यात आलेलं होतं, तर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपचे नेते गिरीश महाजन यांना देण्यात आलेलं होतं। केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे। ही स्पर्धा महाराष्ट्राला शर्मेनं मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे। प्रत्येक ठिकाणी भांडण, पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणं, नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे। भांडा आणि महाराष्ट्राचा वाटोळं करा। बदलतायत आता काही वेळेस, पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल। बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा। पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं, कुणाचा पालकमंत्री स्टे करावा हा त्यांचा अधिकार आहे। आज ते डावोसला गेलेले आहेत। डावोसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। तोपर्यंत ज्यांना जाहीर केलेलं होतं तेच तिथं झेंडावंदन करणार आहेत। तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। कुठलं खातं द्यायचं, कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं, कुठलं त्या ठिकाणी कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार तोही पत्रकार मित्रांना माहिती आहे की हा मुख्यमंत्र्यांचा असतो। एकनाथराव मुख्यमंत्री होते तेव्हा ते करायचे, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आता ते करतात। पालकमंत्री घोषित केले मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी, तर त्याच्यामध्ये आपापसात धुसफूस सुरू आहे, आगे लागलेले आहेत आपापसात। म्हणजे एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला, धमक्या दिल्या। म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही मिळवलं आहे, हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय, आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करताय। मागणी तर आमची आहेच। आमच्याकडे 7 आमदार आहे, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे। परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे। मुख्यमंत्री ज्यावर योग्य तो निर्णय घेतील। पण आपण पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात तशी आपण मागणी केलेली आहे? नाही, माझा पक्ष निर्णय घेईल। मी मागणी कशी केली नाही, काही नाही। माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना संपूर्ण अधिकार आहे। ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे। तुम्हाला जे पालकमंत्री पद दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? मी पूर्ण कुठल्या कामावर समाधानी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।